नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। या सेशनमध्ये खरं तर आपलं हे एक डाऊट सॉल्विंग सेशन आहे। बऱ्याचशा आपल्या विद्यार्थी मित्रांच्या काही शंका आहेत। महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या परीक्षेच्या संदर्भात फॉर्म भरत असताना ज्या काही सर्वसामान्य ज्या काही अडचणी आहेत, शंका आहे किंवा परीक्षेच्या संदर्भात एकंदरीत त्याच्या अभ्यासक्रमाविषयी असेल किंवा बॅचच्या संदर्भात असेल किंवा कोणती रेफरन्स बुक आपण या ठिकाणी यूज केली पाहिजे टेस्ट सिरीजच्या संदर्भात, तर एक थोडक्यात एक डाऊट सॉल्विंग हे सेशन आपलं आहे परीक्षेच्या रिगार्डिंग। सो लुकिंग फॉर ॲन आन्सर, तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहेत तर त्या प्रश्नांचं जे काही आन्सर आहे तर ते आन्सर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे। तर काही प्रश्न जे आलेले आहेत सर्वसामान्यपणे, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। जसं की पहिला प्रश्न असा आहे की जर MSCIT कोर्स झाला नसेल तर फॉर्म भरता येऊ शकतो का? आपल्याला नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन सोबतच MSCITचा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी उत्तीर्ण असलं पाहिजे। जर नसेल तर त्याला पर्याय आहेत। तर पर्याय काय आहेत? पर्याय असा आहे की MSCIT नसेल तर कम्प्युटर रिलेटेड इतर रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशनचा किंवा रिकॉग्नाइज्ड असा कोर्स ज्याचं जे ड्युरेशन आहे हे मोर दॅन 3 मंथ्स इतकं असेल आणि असा जर कोर्स तुम्ही केला असेल कम्प्युटरच्या रिलेटेड तर ते व्हॅलिड असणार आहे। किंवा जर तुम्ही टॅलीचा कोर्स केला असेल तर हा टॅलीचा कोर्स सुद्धा त्या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे, ठीक आहे। किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये जर तुमचा एखादा विषय कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा कम्प्युटरशी रिलेटेड असेल तरी सुद्धा ते व्हॅलिड आहे। किंवा ICWA यांनी जर सर्टिफाईड केलेला एखादा कोर्स तुम्ही केला असेल तर ते त्या ठिकाणी व्हॅलिड आहे। म्हणजे हे ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जो 2018चा GR आहे तर त्याच्यामध्येही सांगितलेलं आहे की परिशिष्ट A मध्ये 86 कोर्सेस त्याच्यामध्ये दिलेले आहेत। तर त्या 86 कोर्सेसपैकी कुठला तरी एखादा कोर्स जर तुमच्याकडे असेल म्हणजे त्याच्यापैकी एक टॅली एक आहे तर MSCIT मध्ये तुम्हाला एक्झामिनेशन मिळू शकते, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणारे हा फॉर्म भरण्यास पात्र आहेत का? तर लक्षात घ्या मित्रांनो, विद्यापीठ कुठलंही असो, ते ओपन युनिव्हर्सिटी असो किंवा रेग्युलर असो, फक्त ते मान्यता प्राप्त असलं पाहिजे। म्हणजे UGC रिकॉग्नाइज असलं पाहिजे आणि युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी कशी असली पाहिजे तर मान्यता प्राप्त असली पाहिजे। उदाहरणार्थ आता हे मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी जे आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने IGNOU म्हणजे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा YCMOU असेल म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असेल, तर ह्या विद्यापीठातून जरी तुमचं या ठिकाणी जर ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय आहात, इलिजिबल आहात। यासोबतच इतर काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, अभिमत विद्यापीठ असतील, उदाहरणार्थ टिळक विद्यापीठ असेल, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पात्र आहात। ओके। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे की फॉर्म भरण्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे का? तर डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं या ठिकाणी काय आहे, रहिवासी प्रमाणपत्र आहे। तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी डोमेसाईल कंपल्सरी असणं गरजेचं आहे। ओके। या व्यतिरिक्त दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जे नॉन महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट असतील अशा नॉन महाराष्ट्रीयन कॅन्डिडेटना मराठी भाषा येत असल्याचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र सुद्धा सादर करावं लागणार आहे। ओके। एकतर 10th मध्ये किंवा 12th मध्ये त्यांचा मराठी एक विषय घेऊन ते पास झालेले असले पाहिजे किंवा मग मराठी भाषा त्यांना येत असल्याचं एक सर्टिफिकेट कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटीचे जे मराठीचे प्रोफेसर आहे, प्रोफेसर रँकची जी काही प्राध्यापक लोक आहेत तर त्यांच्याकडून ते सर्टिफाईड करून त्या ठिकाणी संबंधित प्रिन्सिपलची सही घेऊन ते अपलोड करणं गरजेचं आहे। तर हे एक महत्त्वाची अट त्याच्यात सांगितलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की परीक्षा मराठीमध्ये होणार की फक्त इंग्लिशमध्येच होणार? तर आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे। आय थिंक नोटिफिकेशनमध्ये हा जो 12.25 नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ही इंग्लिशमध्ये होणार आहे, ठीक आहे।
म्हणजेच जे काही क्वेश्चन विचारले जाणार आहे आपल्याला, जसं की प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे आणि यासोबतच रिझनिंग आहे, ठीक आहे. तर त्याचे प्रश्न इंग्लिशमध्येच येतील. आणि राहिला विषय मराठी व्याकरणाचा तर तो अर्थातच मराठी भाषेमध्ये विचारण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या, परीक्षा ही इंग्लिशमध्येच होणार आहे आणि आपण त्या दृष्टिकोनातून परीक्षा त्या ठिकाणी तयारी करायची आहे. काहीही अवघड नाही. इंग्लिश म्हणजे आपल्याला हे काही खूप मोठा हत्ती त्या ठिकाणी असणार आहे असं काही नाही आहे. अगदी बेसिक कन्सेप्ट आहे. 10वी-12वीच्या लेवलची ती इंग्लिश असते, प्रश्न असतात. तर घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. उलट इंग्लिशमध्ये प्रश्न जर वाचले अकाउंट्सचे तर ते मराठीपेक्षाही समजायला सोपं वाटतं. लक्षात घ्या. म्हणजे याचं उदाहरण काय झालं की नगर परिषदेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अनुभव आला असेल की ज्यांनी मराठीमधून त्या ठिकाणी प्रश्न बघितले तर त्यांना ते अर्धे प्रश्न समजत नव्हते. मग इंग्लिश लँग्वेज काय म्हणते तर ते बघावं लागत होतं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की मराठीमध्ये जे काही ट्रान्सलेशन केलं जातं प्रश्नाचं तर ते गुगल ट्रान्सलेशन असतं आणि त्याच्यामुळे त्याचा अर्थ लावायला आपल्याला कठीण जातं, किचकट जातं. म्हणून इंग्लिश त्या ठिकाणी आपण प्रेफर करणं गरजेची आहे. ओके. त्याच्यानंतर आहे प्रश्न पुढचा आहे की परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे का? नकारात्मक गुणदान पद्धती. यस, ऑब्वियसली त्याच्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे किती आहे? 1/4 आहे. म्हणजे जर तुमचे 4 क्वेश्चन्स रॉंग झाले तर एका प्रश्नाचे गुण काय होतील? वजा होतील. ठीक आहे. एका प्रश्नाचे गुण वजा होतील. लक्षात घ्या, 1 मार्क नाही, एका प्रश्नाचे गुण वजा होतील जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर या ठिकाणी अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. पुढचा प्रश्न बघूयात की परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी आहे का? तर ही काही आपली विद्यापीठाची परीक्षा नाही आहे. ठीक आहे. आपण काही 12वीचा अकाउंटचा पेपर सॉल्व्ह नाही करत आहे, तर आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहोत मित्रांनो. म्हणून या ठिकाणी परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी नाही आहे. सगळं काही मॅन्युअली करायचं आहे आपल्याला. ओके. MBA असेल तर फॉर्म भरता येईल का? बघा, लक्षात घ्या, बेसिक इलिजिबिलिटी काय सांगितली आपल्याला? एकतर तुम्ही BCom असला पाहिजेत. ठीक आहे. जर BCom किंवा काय असलं पाहिजे तुमचं BMS असलं पाहिजे. BMS म्हणजे बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज. किंवा तुमचं काय असलं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काय असलं पाहिजे? BBA असलं पाहिजे. ठीक आहे. बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असं असलं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या, इसेन्शियल आहे. अगोदर ही कंडिशन पूर्ण होती का ते बघायचं. ही कंडिशन जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही फॉर्म भरण्यास पात्र नाही आहेत. ओके. MBA MCom ह्या ॲडिशनल क्वालिफिकेशन आहे. त्याच्यामुळं काय होणार, तुमचा 1000 रुपयांनी स्टायपेंड वाढणार आहे. तर बेसिक इलिजिबिलिटी BCom, BMS आणि BBA आहे. आणि तेही तुम्ही कधी पास असलं पाहिजे? लक्षात घ्या, 29 डिसेंबर 2023 या दिवशी तुमचं काय झालं पाहिजे? हे ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. तर आणि तरच तुम्ही ही परीक्षा साठी फॉर्म भरण्यास या ठिकाणी इलिजिबल आहात. ओके. पुढे बघूयात की ग्रॅज्युएशन सुरू आहे किंवा अंतिम वर्षाला आहे तर फॉर्म भरू शकतो का? तर अर्थातच नाही. कारण 29 डिसेंबर 2023ला ज्या दिवशी या ठिकाणी आपल्याला तारीख सांगितलेली आहे त्या दिवशी तुमचं काय असलं पाहिजे? हे ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा की मुलाखत असणार आहे का? तर ही या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मुलाखत नाही आहे. याला प्रिलिम्स पण नाही आहे, याला मेन्स पण नाही आहे. फक्त एकच एक्झाम असणार आहे. आणि जी की आपल्याला माहिती आहे एकूण 150 मार्कांची ही एक्झाम आहे. आणि ही एक्झाम त्या ठिकाणी तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये जर चांगला रँक मिळवला ॲज पर युअर कॅटेगरी आणि रिझर्वेशन तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट पोस्ट मिळणार आहे. ठीक आहे. मुलाखत त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यानंतर पोस्टिंगच्या संदर्भात आहे. म्हणजे एकदा परीक्षा पास झाल्यावर तुमची अपॉइंटमेंट कुठे होणार? तर पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊ शकते का? यस. इंडियामध्ये नाही होणार, महाराष्ट्रामध्येच होईल. आणि महाराष्ट्रात कुठे होईल? तर महाराष्ट्रातले जे काही 36 जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी MSCBचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी काय होऊ शकते? पोस्टिंग होऊ शकते. ठीक आहे. कदाचित सुदैवानं तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. तर असंही त्या ठिकाणी होतं आणि झालेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड संपल्यानंतर जॉब परमनंट होणार का? आणि त्यानंतर पगार किती असेल? तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जेव्हा जॉईन होणार आहात तर तेव्हा ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदावर तुम्ही जॉईन होणार आहात आणि हा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे. ठीक आहे.
आणि हा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड संपल्यानंतर तुमचा जो जॉब आहे तो परमनंट होणार आहे. म्हणजेच तुम्ही ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदावरून तुम्ही LDC म्हणजे लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदावर तुम्ही त्या ठिकाणी असणार आहात. ठीक आहे. त्यानंतरचा पगार किती असेल? आता पहिले 3 वर्ष तुम्हाला किती मिळणार आहे ॲज पर दी नोटिफिकेशन, तो स्टायपेंड असणार आहे. पगार म्हणल्यापेक्षा आपण स्टायपेंड म्हणूया. 19,000, 20,000 आणि 21,000 अशा 3 वर्षाला तो असणार आहे सुरुवातीला. आणि PG जर असेल तर प्लस 1,000 रुपये त्याच्यात ॲड होणार आहेत. ठीक आहे. तर म्हणजे 20, 21, 22 अशा पद्धतीने तो होईल. मग आता त्याच्यानंतर पगार किती होईल? ओके, म्हणजे आफ्टर 3 इयर्स म्हणजे आता समजा हे 2024 चालू आहे, मग 2024 नंतर म्हणजे 25, 26 आणि 27. ठीक आहे. हे 3 वर्ष संपल्यानंतर तुमचा जो पगार आहे म्हणजे 2027च्या दरम्यान जर विचार केला आपण तर तो त्या ठिकाणी पगार होणार आहे तुमचा 55,000 रुपीज. ओके, पर मंथ. म्हणजे या घरामध्ये तो पगार जाईल. म्हणजे कशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे की तुमचं बेसिक त्या ठिकाणी LDCचं जे आहे आय थिंक 29,035 असं आहे बेसिक. हे बेसिक आहे म्हणजे एवढा पगार तर तुम्हाला मिळणारच आहे. पण याच्यामध्ये काय ॲड होईल? तुमचं DA ॲड होईल. ठीक आहे. तुमचा डिअरनेस अलाउन्स ॲड होईल. म्हणजे अजून 2027चा जर विचार केला म्हणजे आता DA महाराष्ट्र शासनाचं आय थिंक 34% असं काहीतरी आहे. तर ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे 3 वर्षानंतर अजून किमान 40-45% तरी DA होणार आहे. म्हणजे 10 ते 12,000 रुपये याच्यामध्ये ॲड होतील. अजून तुमचा HRA जो आहे हाऊस रेंट अलाउन्स हा त्याच्यामध्ये ॲड होईल. अजून तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे तर ते वेगवेगळे काही अलाउन्सेस आहेत तर हे अलाउन्सेस त्या ठिकाणी तुमचे ॲड होतील. म्हणजे आरामात तुमचा पगार 50,000 ते 55,000 या घरामध्ये असणार आहे. आणि जे विद्यार्थी सध्या जॉईन आहे तर त्यांच्याकडूनही आपण ही माहिती काढलेली आहे. तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 50,000 ते 55,000 रुपये या दरम्यान त्यांचा पगार त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की सदर परीक्षेसाठी प्रोफेशनल स्टडीजची टेस्ट सिरीज केव्हा आणली जाईल? तर बॅचच्या संदर्भात हा प्रश्न आणलेला आहे की टेस्ट सिरीज जी आहे आपली साधारणतः तर टेस्ट सिरीज आपली एक टेंटेटिव्ह 20 मार्चला तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तर टेस्ट सिरीज संदर्भात सविस्तर या ठिकाणी माहिती तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. ठीक आहे. तर टेस्ट सिरीज ही आपण लवकरच त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण 110 मार्काची प्रोफेशनल नॉलेजची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे प्रोफेशनल नॉलेज या विषयाकरता कोणते पुस्तक रेफर करू? तर प्रोफेशनल नॉलेज या विषयाकरता जे काही बुक आहे मार्केटमध्ये असं कुठलंही एखादं बुक नाही आहे की हेच करा म्हणून. परंतु आपला प्रयत्न या ठिकाणी आहे की एक ऑथेंटिक आणि दर्जेदार संदर्भ ग्रंथ आपण या ठिकाणी या महिन्यामध्ये लॉन्च करत आहोत. जवळपास एक 10 ते 15 दिवसामध्ये मार्केटमध्ये आपलं हे बुक महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट प्रोफेशनल नॉलेज या विषयावर त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे. त्याच्या संदर्भात ही तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण की परीक्षेची अंदाजित तारीख कधी असेल? तर ऑलरेडी या फॉर्मची लिंक सुरू करायला उशीर झालेला आहे. जनरली परीक्षा जी होणार होती तर ती साधारणतः फेब्रुवारीमध्येच होणार होती परंतु 2 महिने त्या ठिकाणी उशीर झाला. जानेवारीमध्ये आपले नोटिफिकेशन येणं अपेक्षित होती. ठीक आहे. म्हणजे फॉर्मची लिंक सुरू होणं अपेक्षित होती. 2 महिने उशीर झाल्यामुळे तर म्हणजे टेंटेटिव्ह मला असं वाटतं वैयक्तिक मत असं आहे माझं की मे महिना जो आहे मे महिना. ठीक आहे. तर या मे महिन्याच्या फर्स्ट वीक ऑफ मे. ठीक आहे. तर हे तुम्ही धरून चला फर्स्ट वीक ऑफ मे ही काय असू शकते तुमची परीक्षेची टेंटेटिव्ह तारीख असू शकते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किमान 2 महिने तरी मिळू शकतात. ओके. आणि 2 महिन्याचा टाईम पिरियड हा अभ्यासासाठी सफिशियंट आहे जर तुम्ही आजपासून नव्हे तर आतापासूनच अभ्यासाला सुरुवात केली तर. ठीक आहे. तर त्याचं नियोजनही आपण कशा पद्धतीने करायचं तर ते बघूयात. बॅच विषयीची माहिती या ठिकाणी आपण बघू शकता. ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण या विषयासाठी लॉन्च केलेली आहे. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स महावितरणची बॅच आहे. त्याच्यामध्ये ही बॅच तुम्हाला MIDC आहे, सिडकोच्या एक्झाम आहे आणि इतर ज्या काही लेखाधिकारी विषयक परीक्षा आहे त्याच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारी अशी बॅच आहे. यामध्ये आपण प्रोफेशनल नॉलेज कव्हर करणार आहोत. जो आपला प्रोफेशनल नॉलेजचा अभ्यासक्रम आहे
त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहे, जसं की अकाउंट्स, ऑडिटिंग, टॅक्सेशन, GST, इन्कम टॅक्स, ओके, FM. तर हे सगळे विषय आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि या बॅचमध्येच तुम्हाला काय मिळणार आहे, तर फ्री टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, ज्या की फुल लेंथ असतील, फुल लेंथ टेस्ट सिरीज असतील. 5 टेस्ट त्याच्यामध्ये असणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये त्या ठिकाणी किती 50 प्रश्न असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 250 प्रश्नाची तो तयारी तर होणारच आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक तुम्हाला युनिट वाईज सुद्धा MCQs अवेलेबल करून देण्यात येणार आहे. म्हणजे मोर दॅन 1000 MCQची तयारी आपण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करून घेणार आहोत. ठीक आहे, PYQs जे आहेत त्याचेसुद्धा ॲनालिसिस करणार आहे. जे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 100+ व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत. प्रत्येक व्हिडिओ साधारणतः एक 40 ते 45 मिनिट या कालावधीचा आहे. एक व्हिडिओ तुम्ही 4 वेळा बघू शकता. बॅचची व्हॅलिडिटी ही 6 महिन्यापर्यंत राहील. जर परीक्षा पुढे गेली तर ती व्हॅलिडिटी तुम्हाला याच्यामध्येच एक्सटेंड करून दिल्या जाईल. ठीक आहे, PDF स्वरूपामध्ये विषयनिहाय नोट्स अवेलेबल आहेत. ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याची झेरॉक्ससुद्धा करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असतील या परीक्षेच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात, तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही डाऊट्स आहेत तर ते लिहू शकता. नक्कीच तुमच्या डाऊटचं या ठिकाणी समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे आपण थांबूयात आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परीक्षेसाठी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्स अ लॉट.